हे गाइज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तुझं स्वागत आहे महेंद्र कारंडे यूट्यूब चॅनलमध्ये ब्रँड न्यू ब्लॉगमध्ये. मित्रांनो कसे आहे सर? चांगले आहेत. चाललो आपण आता डाय फुफुंडीने मिळत घेऊन, कारण तिथं बिट्याचा वावर चारायचे आणि आज जरासा ब्लॉग स्टार्ट करायचा थोडा टाईम झाला, कारण लय हाकल्या वाटाने मिंड्या आणायच्या होत्या, त्याच्यामुळं मग थोडा टाईम झाला. ब्लॉग कंटिन्यू बघा. आता आपले मेंढर आता इकडून चालली तर, आणि थोड्या बरेच लांब जायचं आता मेंढर घेऊन. मागं पण बरीच लांब राहिली तर, मोर पण बरीच लांब निघून गेली. तुम्हाला मागचा ब्लॉग बघला असेल तुम्ही, कसा वाटला तुम्हाला मागचा ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आपला दादा मिंड्या रोखतोय, निघू दे मिंड्या रोखतोय. तिथं थोडंसं पाणी आहे, पण पाणी काय पिता येणार मेंढराला सवय पण नाही. ती आजी आई बसली तिथे. ती ब्लॉग कसं लावा कसं झाला ते नक्की आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं, कारण दुसऱ्या ब्लॉग बनायला आपल्याला हिंमत लागत. चला तर तुम्हाला भेटतो मी घरी बस. आपण आता थोडंशी दरास घेऊन घेतले आणि आपली मिळून इथं घुसून गेली अर्धी मार्गी. काय आपण मग काय सोडायचं मग काय गोल लागतो तर काळी दरस ना, तो खूप बाहेर दाखते. आपले मेंढर मोर चालले तर आणि एकच नंबर आहे मग द्राक्ष खायला. इथं आपली मेंढर बघा उभी करून दे दादा. अरे हाय का इथं पालकचं वावर होतं, वावराला म्हणे चारून घ्या म्हणे. मग काय आपण काय हलक्यात घेऊ राहिलो, आपण मी डाय घालून दिल्या ना. इकडून कांदा द्यायचा जागी, कांद्यावर ध्यान ठेवायची थोडीशी. मग काय विषय नाही, डायरेक्ट मग पालक होते. हलक्यात नाही घ्यास. हां महेंद्र भाऊ, हां नाशिकवाला आहे. हां बघा तुम्ही किती खतरनाक वावर होता. दादा आपला बघ, दादा हाय कर, दादा हाय करणार आहे. हां मोरपा दादूने आज पहिल्यांदा हाय करीन घेत नाही त्याला. हां तर मित्रांनो आता फायनली आपण कापले गेले, बघू शकतात. हे बीट कापून घेतलं आपण. आता थोडीशी 1 वाजेची न्यारी करून घेऊ आणि मग कसं आहे विषय डायरेक्ट हाड चालू करू टाकू. आणि इकडं पर्यंत द्राक्ष लागले तर इकडं आपली मिनटर चालली इथं अर्धी उभी तर. आणि मग तुमचा भाऊ काय बसलाय नाही तर मोकार डायरेक्ट आता पुरं खाऊन घ्या. आता फायनली उभ्या फिरल्या त्या. आता काय चालले मग आपली मेंढर पण आता बिटाचा वावर खाऊन घेतलं. मग आता काय निघाली मग आता इथनं आपली मेंढर. आता बागी जाऊ आता धरणामध्ये बी गडीवर चरू. आणि एकच नंबर पाला पडला होता, पण पाला काही खाला नाही. मग काय आता बागी जाऊ काढून घेऊन. काय बो तिथं डायरेक्ट रस्ता बांधताच पाणी लागून गेलं. हे बघा बघू शकता तुम्ही, डायरेक्ट रस्ता बांधताच पाणी लागून गेलं. त्याच्यामुळे रस्ता थांबून गेला. काय एवढ्या मोठ्या गाड्या आणि कंपनी SK कंपनी SK बघू शकता तुम्ही. डायरेक्ट पाणी लागून गेलं, त्याच पाणी डायरेक्ट टँकरमध्ये भरून डायरेक्ट गावात पियाला घेऊन जाते. आणि तिथं आमच्या मेंढर पाणी पितं बघा. सोपं नाही माय मेंढ्यावाला म्हणतात. हलक्यात नाही घ्यायचा मेंढ्यावाल्याला. तर फायनली आता आम्ही आता धरणाजवळ पोचत आलो. बघू शकता तुम्ही मेंढरा चालली तर इथं अर्धी चरवायचं आहे आणि मी आता इथं उभा होता. तर मित्रांनो ह्याच्यावरून याद आली हे काय नक्की मला कमेंट करून सांगा. आणि झाड काच हे नक्की कमेंट करून सांगा, कारण आपण ह्या झाडाला खातो पण. आणि हे आता बघा काही जागी विकत घेतात आणि हे तर बघा असं आहे. सोपं नाही. आपली मेंढर पण आता जायची जवळ येऊन राहील तर. आणि आता धरणामध्ये गेल्यावर मस्त निवांत बसायचे, मग काही विषय नाही धरणामध्ये. आणि हे रामफळाचं झाड बघू शकता तुम्ही, किती रामफळ लागले बघा. दिसत असेल तुम्हाला रामफळ किती बारीक. तिथे सकाळी मी थोडा आता लई पिकीला होता, बांगवायला लागला पण विषय नाही डायरेक्ट. तर फायनली मित्रांनो आता आपण धरणामध्ये आलो आहे, कारण तिकडं जर कधी वावराने गेलं ना बेकार अवकाळ होती डायरेक्ट. मी चराया जर कधी गावलं तर बरे ना वाटाने न्यायची
बेकार कुत्रेवाने अवकाळ होते हो बाप. विषय नाही डायरेक्ट. आता मग काय ह्या बागाच्या कोपऱ्यावरून त्या काढायच्या इथं. मग काय आता दर नदी बंधारा जेवण लागतो मग काय विषय नाही. अगो इथं एक जणाचा कोणाचा तरी वाडा आहे. त्या इथं कोणाचा तरी वाडा आहे. त्या वाड्यावाला व्यापू बोलतो भो ह्याच गावाचा वाडा आहे. आणि आता त्याची बी कोकरी येते त्याच्यामुळं ते बी बोलत राहतं. काय बोलणार आहे आता कोकरीकडे येते त्याच्यावर. तर तुम्हाला मी आता ते मोरचा वाडा जातो चला मग. हे बघूच आता इथं वाडा आहे त्यांच्यावाला त्या मिंड्यावाल्याचं. पण तिथं बाया बिया काय नाही का फक्त माणसं राहत तिथं. आणि हे आमचा दादू राहतो. पण इथं दादू राहत नाही. हे दादू महाबरोबर राहतो. काय रे दादू बरोबर का नाही. मग दादूने काय आता इथं मिंड्यात सर्व काढून दिल्या. पण आला बिला ना गावचा ते आणि मारांबर. आणि आज बघूच आता किती पाणी भरून गेले. हे पा त्या दिवशी तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघला जातं पाणी कितलं होतं ना. आज बघू शकता किती पाणी. एक एक दिवसाला ते पाणी वाढतं. तर मित्रांनो आता संध्याकाळी बी झाली आणि किती खतरनाक बॅकग्राऊंड दिसते तुम्ही बघू शकता आता. तर मित्रांनो चला तर मग भेटतो तुम्हाला. बघू शकतात मित्रांनो किती पाणी आलं डायरेक्ट. त्या दिवशी इथलं पाणी नव्हतं ना. आज बघू शकता किती पाणी येऊन लागले. हां विशेष नाही डायरेक्ट बेकार पाणी येऊन लागले. तर मित्रांनो ब्लॉग आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर जय महाराष्ट्र जय बाळूमामा.